भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बंधू आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विनीत केलेल्या नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा वाईस होण्याची पात्रता माझ्या वेळेला मी सर्व प्रयत्न करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सगळे साधने आहेत. भारत माझा देश आहे. नमस्कार, आलोय आज आम्ही पावना नदीकडे. पावना नदी 2018 मध्ये CPCBने सांगितलेलं नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलला की 2018 मध्येच प्रायोरिटी 2 मध्ये आलेलं पॉल्युटेड रिव्हर्समध्ये आणि 2023 मध्ये अजून एकदा अहवाल सादर करण्यात आलेला आणि तिथून लक्षात आलं की पावना नदी आता क्रॉस केलाय सेकंडवरून, आता टॉपवर गेलाय. प्रायोरिटी 1 ला आली आहे पावना नदी आणि इट इज अ व्हेरी प्राऊड मुवमेंट फॉर ऑल ऑफ अस असे, कारण आपण बघूच शकतो की यूट्यूबमध्ये जेव्हापासून अश्लील कॉन्टेंट बॅन करण्यात आलंय, आपलं देश जे म्हणजे इम्प्रूव्हमेंट झालेलं आहे आपल्या देशात, जे डेव्हलपमेंट झालं आपल्या देशात. नॉट अ सिंगल रेप केस हॅज बीन फाईल्ड. मागच्या 1-2 आठवड्यात एकही रेप केस झालेला नाही आहे आपल्या देशात. एकही रस्ता, कुठल्याही रस्त्यावरती तुम्ही जाऊ शकता, इथे बघू शकता कुठेच खड्डे नाही आहेत, कुठेच खड्डे नाही आहेत. सगळीकडे तुम्ही इथे बघू शकता कुठेच कचरा नाही आहे आपल्या देशात. पावना नदी तसं बघायला गेलं तर पूर्ण वेआउट जर आपण चेक केलं तर PCMC मध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला दिसून येतं. बोपोडी, दापोडी, पिंपरी चिंचवड अशा बऱ्याचशा रिजन्समध्ये ना डायरेक्ट सोर्स ऑफ कॉन्टॅक्ट आहे नदीशी. नागरिकांचा असो किंवा जास्त तर आपल्याला दिसून येतं की कसं आपल्याला पावना नदी डिरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये कळून चुकतं. कितपत आपल्याला लक्षात आलंय की मागच्या काही वर्षांमध्ये पावना नदी, पावना डॅम जिथे मेन सोर्स आहे तिथे फोम रिकलेक्ट होतो. बरेचसे कारणं आहेत. इंडस्ट्रीयल वेस्टचं पाणी तिथे जातो, लॉन्ड्री वेस्ट तिथं टाकलं जातं, रिलिजियस रिच्युअल्सचं पाणी पण तिथे टाकलं जातं. त्यामुळे आम्ही प्रत्येक एरियामध्ये जिथे जिथे पॉईंट ऑफ सोर्स ऑफ कॉन्टॅक्ट आहे पावना नदीला डिरेक्ट नागरिकांचा असो, त्या प्रत्येक सोर्स ऑफ कॉन्टॅक्टमध्ये जाऊन आम्ही तिथे ऑन ग्राउंड बघायला गेलोय. PCMCनी तसं बघायला गेलं तर त्यांनी पण ॲक्सेप्ट केलेलं आहे की पावना नदीचं जे रिज्युव्हिनेशनचं काम होतं ते बऱ्यापैकी लांबलं गेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की 2027 पर्यंत ही नदी साफ पण केली जाणार आहे. स्वच्छतेबद्दलही त्यांनी सांगितलंय की ते व्यवस्थित लक्ष देखील देतील 2027 पर्यंत. पावना नदी सुमारे 30 लाख PCMC नागरिक हे पाणी कन्झ्युम करतात. बरेचसे कारणं, बऱ्याचशा युसेससाठी इथलं त्यांचं पाणी यूज करत जात असतात. चला आपण जाणून घेऊयात की इथे बऱ्यापैकी आपण बघू पण शकतो की गार्बेज देखील चांगल्या प्रकारे इथेच डंप केलं जात आहे. नदीला खूप क्लोज कॉन्टॅक्ट आहे. काकू, काय तुमचं नाव? तुम्ही मराठी वाटताय, मराठीत बोला मग. नीलम अशोक वाघमारे. नीलम वाघमारे. का एवढी परिस्थिती बिकट आहे इथे? आता हे एरियाज बिकट आहे, कुणी लक्ष ठेवत नाही, कुणी लक्ष देत नाही. इधर इधर आइए, इधर आइए, इधर आके बात कीजिए. अब वहाँ से बात नहीं करने का. आपका नाम बोलो. रिहाना गणेश. बोलिए, क्या बहुत गंदा है वो पानी? बहुत गंदा है. अब कितने बार बोले. किसको बोले आपने? वो नगर पालिका के लोग आते ना, उनको बोला है. लेकिन ये पानी जो है ना ठहरा हुआ है. हाँ, ठहरा वो बहता पानी नहीं है ना उसका. नहीं है, इसके लिए ओरिजिन उसका की गंदा होता है. आता बघा, आता तुम्ही आले बर. ते मोठं लोक आले का नाही आले? आमचे साहेब बघा. चाललं बघा हे साहेब लोक. असं नका पळून जाऊ साहेब. कोण साहेब? हे आमचे साहेब इथले कार्यकर्ते. कार्यकर्ते गेले काय पुढं. साहेब थांबा म्हणले की साहेब पुढं. मग कुणाला बोलायचं? तुम्ही अरे चुप बैठो ना. कौन सा पतंग? अच्छा, एक मिनिट. हा, तुम्ही जर बघतच असाल पावना नदी ही जी नदी आहे ती महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित नद्यांपैकी एक आहे. तर तुम्ही इथेच राहता, तुम्हाला माहीत असेल कुठल्या कारणाने ते प्रदूषित आहे. काय कारण आहे, काय वाटतं? गटर जोडल्यात नदीला व कचरा टाकतो. म्हणजे गटर जोडलाय नदीला? हां. गटर जोडलाय नदीला आणि कचरा बी टाकतात तिथं. कोण टाकतं कचरा? म्हणजे इथे येता जाता कचराच असतो. पण इथे तर घंटागाडी येते ना दररोज. हां, येते ना, तरी असतो ना तिथं.
बर. असं नालीची कडा आहे. सर म्हणजे ही जी गट्टर आहे ती नदीला जोडली आहे, हा नदीला जोडलेली आहे. पण नदीला कसं काय सोडली जाते ही गटर? पहिल्यापासून असं आहे, आता की नदीला काय म्हणलं. मेन तर वरती लाईटी आणि मेन कॅमेरे पाहिजेत वरती, त्याच्यामुळे तर रात्री 3 आणि 4 वाजता येऊन बरोबर. कचरा वगैरे टाकून टेम्पो घेऊ कचरा येऊन टाकतात. कोंबड्यांचा कोण बकरे कापतात त्याची घाण आणून टाकतात. सर तुमच्याशी 2 मिनिट बोलायचं होतं पावना नदीबद्दल. पावना नदी आता सध्या महाराष्ट्रातील प्रदूषित नद्यांपैकी एक आहे. आणि सर इथं आम्ही बघितलो आहे की कचरा गार्बेज वगैरे सगळे इथंच डंप केलं जातं. किती दिवस झाले हे असंच आहे कचरा? भरपूर वर्षानुवर्ष, आता किती 10 वर्षापासून असंच आहे. तर अगदी बेबरीच्या गाड्या पडल्यात मागं, कुठे? हे का मागं, तर मागं लोक भेटतात तिथे. आता ऐकून तर 5 पर्यंत बसत आहे. किती आहे तुमचं वय? लय वय आहे माझं. किती आहे? आता माझं वय 115 वर्ष. शिपत घ्या, पाण्या शिपत करा. 115 वर्ष. मी आता 10 मिनिटं थांबले तर मला लोकांशी पिशव्या फेकताना दिसला. आता 4:30-5 झाले तर लोक घराच्या बाहेर निघाले. घालतं एकटीवर चोपडाली पोती घेऊन खाली टाकलेली मी उचलायला लावले. अरे म्हणलं एका तक्रात ते 10 मिनिटं थांबा तुम्ही. उचल म्हणलं तर तिकडे मग 10 घेऊन मिनिटं गेला. तुम्हाला किती लोक आता कचरा फेकून जातील इथं. मुलं आहेत? आहे 3 मुलं आहेत. नातू? नातू एक नाथ आहे आणि 2 मुलं आहेत. 2 मुलं आहेत. नातू 2 आहेत. आणि त्यांना पण मुलं झाली असतील. नाही झाले. मग तुमचं 115 वय आहे की? मी ह्या पिढीतली मुलं आहेत माझी. हा. मी चुकून आहे. मी लग्न केलं नाही. मग मुलं कसं झाले? मुलं मला या पाण्या शिपत लांबणं झाली. लांब? त्यांनी माझे तप केलं. हा. तपस्या केली. हा. आणि तपस्यातून लांबणं मुलं झाली त्यांना. मी त्या ही म्हणजे नैसर्गिक नैसर्गिकच आहे. तर ते पण लांबणं झाली. हो, लांबणं झाली. आपण आता बोपोडी स्मशानभूमीत आहोत, जे अगदीच लागून आहे नदीला. तर त्याच्याबद्दल जाणून घेऊयात. आपल्यासोबत स्वामी सर आहेत. स्वामी सर, हे काय आहे इथे? एवढं का कचरा आहे? इथं माननीय म्हणजे आम्ही वारंवार सांगितलेले वॉर्ड ऑफिसर यांना त्यांना इतर जे कचऱ्याचं हे करू नका. हे फक्त बोपडीचा कचरा नव्हे, आऊन परत आपलं नाही, पण इथे येऊन का टाकतात? तिथं डंप करतात. ते बोलतात तिथं डंप करून देत नाही म्हणून. बर, मग कोणी येऊन इथं साफ करूयात, स्वच्छ करूयात असं कोणी काही करत काय नाही? नाही, फक्त येतात JCBने जरा पुढे ढकलतात, झालं काम त्यांचं. शेवटचं स्वच्छ कधी केलेले? शेवटचं आता एक 15-20 दिवसापूर्वी मागं ढकललं. अच्छा, मागं ढकलले, साफ नाही केलं. साफ नाही, मागं ढकललं. इथे काय प्रॉब्लेम आहे सर? सकाळी जे 7ला त्यांनी म्हणजे पंप आहे हे वॉटर फिल्टरला जातं पाणी. हा. त्यांनी ते बॉटॅनिकल गार्डनला तिथं पंप चालू केलं. मग तिथलं पाणी म्हणजे आऊन नाही का इथनं जातं, तर या ड्रेनेजनं जातं. परंतु दाखवतो इथनं हळू. इथनं पूर्ण पाणी ओव्हरफ्लो होतं. इथली कंप्लेंट कमीत कमी म्हणजे इथले कर्मचारी असून द्या, मी असून द्या, वारंवार वॉर्ड ऑफिसरला सांगितले, सर्वांना सांगितलं, पण परंतु काही केलेलं नाही. इथं जशी क्रिया असेल असेच आमचे इथले जे कोण असेल ज्यांचं धावं आहे असेच करून जातात. आणि जे बाहेरचे ते बोलतात इथं धावं करायलाच नको, हे घाण बघून. आणि हे सर्व पाणी जातं नदीमध्ये, डायरेक्ट नदीत जातं. डायरेक्ट नदीमध्ये. नाही, मग आता आज जे कचरा आहे ते कोणी टाकले तिथं? कॉर्पोरेशनचं झाड नेऊन टाकले. छोटा घंटागाडी येते हा, म्हणजे घंटागाडीवाले येऊन इथे डंप करतायत. डंप करतात. ते आता एक साधारण 15 दिवस झाले बंद झाले. ते पण इथे परवानगी नाही आहे ते करायचं. आणि मुळात साफ करायला हवं, पण साफ पण करत नाहीयेत लोक. नाही करत. आणि जे काय आहे इथलं डायरेक्टली जाऊन नदीत मिक्स होतं. हा, इथनं जाऊन डायरेक्ट मिक्स होतं. आणि इथे बघा तुम्ही किती त्या अंत्यविधीचे किंवा पूजापाठचे सगळ्या गोष्टी ते तसेच टाकले गेलेले आहेत, तसेच टाकलेत इथे बघा. आणि वासाबद्दल तर बोलूच नाही. काय सांगाल सर शेवटचं? काय पालिकेने ह्याच्यात दखल घ्यावी, इथले जे आहे देखभाल करणे त्यांना सांगावे पूर्ण हे करून द्या म्हणून. कारण की नागरिक हे शेवटच्या क्षणाला येतात आपल्या माणसाला व्यवस्थित पोचवणे किंवा काय करणे.
त्यात पण असं असेल तर मग ते शेवटचं कार्य पण व्यवस्थित मिळेल. व्यवस्थित नाही. खूप घाण आहे. हा. कधी साफ होणार? आता पावसाळ्याच्या अगोदर. का? पावसाळ्याच्या अगोदर साफ होते, वर्षाला साफ होते ते. का हा, गव्हर्नमेंट तेव्हाच करतात ना. म्हणजे? पावसाळा लागेल ना हा. त्याच्या अगोदर 1 महिना अगोदर. आणि मग नेक्स्ट नेक्स्ट मग पुढच्या वर्षी. काय वर्षाला एकदा साफ करते? हा. का बरं? काय आता गव्हर्नमेंटचं. बापरे, विराट कोहली आला. विराट कोहली. मामी, नदी एवढी प्रदूषित काय? आम्हाला काय करायचं, आम्हाला घराचा प्रॉब्लेम आहे, नदीचं काय करायचं. नदी प्रदूषित झाली आहे खूप. असं थोडी असतं. सर नमस्कार, आम्ही ऍक्च्युली मीडियावरून आलेलो. काय झालं सर? सांग, नदीबद्दल सांग. हा सांग, तूच सांग, तूच आहेस इथला. नदीच्या कडाला सगळी घाण फसली होती. त्यांच्यामुळे सगळ्या डेंगू मच्छर होऊन इथे लोक आजारी पडायला लागलेत. त्यांना सपोर्ट करणार कोण नाही. सगळे पत्रशेड मधले त्यांनी पण घाण वागू शकतात, पण त्यांना घाण वागायची परमिशनच दिली. म्हणून आता नदीचा फसला कचरा कोणच काढू नाही शकणार. का की तिथं एवढा कचरा जमलाय. त्या साईडच्या नदीला कसला कचरा नाहीये. क्या बात आहे, टाळ्या वाजवा. काय तू पाठ करून आला का? आत्ताच पाठ केलं. आता पाठ केला. जे काय तुमच्यातले पोरं पळून नाही जात, फक्त कार्यकर्ते जातात. आता सध्या आम्ही इथे आलोय पिंपरीत, आणि इथं पण सेम परिस्थिती आहे. खूपच स्वच्छ झालेली आहे नदी. इथे तुम्ही बघू शकता. अगदी म्हणजे मी जर तिथे गेलो तर माझा चेहराही दिसेल मला स्वतःला. खूपच सुंदर नदी आहे. आता तिथे 100 फुटलेलं आहे. ते 100चं पाणी कुठे येतं? नदीमध्ये येतं. आता जे लोक कचरा टाकतात ते कुठे येतं? खाली नदीमध्ये येतं, ते बी दूषित. इथनं पिंपरी बघायचे, सगळं गटरी पाणी. त्याच्या बाजूला असं थांबू सुद्धा वाटणार नाही. आणि इथनं वरती जो ब्रिज आहे, ब्रिजच्या वरती असाच एक छोटा ब्रिज आहे. तिथे जाऊन बसले ना, बाजूला सगळे किडे दिसते ना. वरच्या साईडला फुल कंपनी आहेत. कंपन्याचं सांडपाणी कुठे येतं? नदीमध्ये. काय येतं त्याच्यावर का बोलत नाहीत? बोललं पाहिजे ना. बरोबर. मध्ये एक न्यूज दिली होती, पत्रकार होते कुठले तरी, त्यांनी एक न्यूज दिली होती, तर त्यांची बदली करून टाकली. बोला. मला असं वाटतं सर, लहानपणी जसं आपल्याला शिकवतात की नदी कशी ब्ल्यू कलरची असते. ब्ल्यू कलर तर मला कुठे दिसेल ना. काळा कलर आहे, माती कलर, एकदम घाण गटर. आता बघते ना, शेवाळ येते. कधीचं शेवाळ आहे, किती घाण येते. पाणी वाहते, येतच राहणार. लोक स्वच्छता करायचं नाही. आता ते झाडाचे येत आहे ना, ते नाला फुटलेला आहे चुंबरचा, तर ते घाण पाणी तिथनच येतं. झाड दिसले पांढरं झालेलं, तिथनं त्याच्या पुढे एक नाला फुटलेला, ते घाण पाणी तिथलंच आहे. आणि ते कुठलं आहे? सोसायटी. मला तर वाटतं इथून ब्रिज वरून येता जाता असं कचरा काय असलं नदीला यायचं, तिथे थांबायचं, वरतून पुलावरनं त्याचे टाकून पाण्यामध्ये. त्यामुळे हे सगळं पाणी घाण होतं. त्याचं काही नाही, दुसरं काहीच नाही. असं जर ह्याच्यात कुणी उतरलं त्याला खुजली होणार, किडे चावणार, असे बी रोग होणारच. भरपूर काही आहे. साफ केलं जातं का सर? म्हणजे कुठं साफ केलं? काहीच नाही होत. कोणच येत नाही. साफ कसं करणार हे लोक? सर फेस पण येतं म्हणे इथं केमिकलचं. हा, मग सकाळी जर आहे ना, इथून पुढचे जे आहे, इथं एक बंधारा म्हणून आहे, आम्ही त्याला बंधारा म्हणतो. तिथं जाऊन बघायचं सकाळच्याला, सकाळी एवढं केमिकल. अच्छा. अक्षरशः मासे मरून वरती येतात. काका बसू का मी पण? येऊ का? प्रमुख कारण काय आहेत हे सगळं असं होण्यामागे? प्रदूषित होण्यामागे प्रमुख कारण म्हणजे एकतर हा नदीला फुल फ्लो नाही, म्हणजे फुल फ्लो म्हणजे कंटिन्युअस पाणी नाही. इथं पाणी येतं ते सपोज सोसायटी आहे किंवा इथलं जे सांडपाणी आहे, पण तिथे का जमा होतं? तिथे का पाठवलं जातं सगळं? आता ते सोडणार कुठं पाणी? नदीत सोडायचं. पाण्याचा कलर
ब्लॅकिश चाललंय पूर्ण. ब्लॅकिश नाही एकदम होपलेस आहे. हे जर टेस्टिंगला पाठवा नमुने काय त्याचा रिझल्ट मिळतो ते बघा. हे डबके झालेले आहेत. काय सांगशील राणी? बोल तू. गार्बेज आहे टाकायचा अजून आणि घाण नाही करायची नदीला. घाण आहे का नदी खूप? आल्या आल्या हे बोलले की ड्रेनेजचं पाणी कशाचं आहे, कसलं आहे. म्हणलं ड्रेनेजचं पाणी नाही आहे, नदी आहे ही. बऱ्याच जणांनी आवाज उठवलाय. आपले बारणेंनी पण ह्याच्याविषयी म्हणजे मंत्रिमंडळामध्ये हे केलेलं होतं, बजेट त्यांनी मांडलेलं होतं, परंतु त्याच्याविषयी अजूनपर्यंत कसल्याही पद्धतीचं बजेट सरकारनं पण जमा केलं नाही, दिलेलंच नाही आहे. पवना नदीच्या सुरक्षा आणि संवर्धनासाठीचं त्यांनी अजिबात कसल्याही पद्धतीची तरतूद अजून तरी केलेली नाही, माझ्या तर बघण्यात नाही. नंतर ना केली असेल तर ते काय माहीत नाही. म्हणजे सगळी जर नदी पाहिली तर तुमच्या लक्षात येईल खूप इतकी घाण आणि गदळ झालेले, सगळीकडे तुम्हाला काळच पाणी दिसेल. कारण शहराचं आणि चिंचवड गावातलं बऱ्याच गोष्टीचं ड्रेनेज जे पाणी आहे का नाही, तुमच्या टॉयलेटचं किंवा काय, सगळं या नदीमध्ये सोडलं जाते बऱ्याच ठिकाणी. तर नद्यांची जर अशी अवस्था बिकट जर राहिली तर या नदीची यमुना नदी व्हायला वेळ लागणार नाही. तिथे तुम्ही बघू शकता की कशी जमा होतीये सगळी फेस. ही फेस जमा होतीये लिटरली. आणि हे जे आहे कुठलीही नॅचरल किंवा केमिकल रिॲक्शननी होत नाहीये. इंडस्ट्रीयल वेस्ट, गटारीचं पाणी नदीत मिक्स केलं जात आहे. मिक्स केल्या झाल्याने BOD लेवल वाढली जाते नदीची आणि त्यामुळे ही फेज निर्माण होतीये. बघा, बघून घ्या निसर्ग सौंदर्य. दोन 2040 पर्यंत 40% लोकसंख्येला म्हणजेच 60 कोटी लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार नाहीये. 2050 पर्यंत 50% जिल्ह्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. आपल्या देशात नद्यांना एक पावित्र्याचं स्थान मिळालं जातं. नदींना पवित्र मानलं जातं आणि त्या नद्यांना कितपत आपण पावित्र्य जपतोय, कितपत आपण त्याला खरंच पवित्र मानतोय तेही बघण्याची गोष्ट आहे. बाकी यार, ॲट दी एंड व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, असंच सपोर्ट करा, कमेंट करा प्लीज. आणि प्लीज व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा यार. तुम्ही चॅनलला सबस्क्राईबच करत नाही आहे, म्हणजे इट्स व्हेरी फनी यार. पहिल्या व्हिडिओला ना तुम्ही जाऊन परत एकदा बघा, लाईक्स जास्त आहेत, सबस्क्रायबर्स कमी आहेत आणि व्ह्यूज तर 10 टाइम्स जास्त आहेत. सो इट इज व्हेरी फनी. सो तेवढं एक प्लीज करा. तुम्हाला पण माहिती आहे मी का म्हणतोय, ॲड रेव्हेन्यू चालू व्हावं म्हणूनच म्हणतोय. सो प्लीज तेवढं एक करा. बाकी सेव्ह वॉटर. साहेब चलतो मी.